अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। ही परिस्थिती इथं एवढले खड्डे, एवढलं पाणी, एवढ्या लवकर गेला नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गाची अवस्था मागील अनेक वर्षापासून अत्यंत खराब झाली असून या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक व वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी यापूर्वी आंदोलन केले होते, तरी देखील रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही। कालपासून या रस्त्यावर येसगाव ते पुलतांबा फाटा या दरम्यान वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या, त्यामुळे वाहन चालक व प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला। या संदर्भात सोमवार दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी सामाजिक कार्यकर्ते भरत मोरे, अनिल गायकवाड, विनय भगत, अमित आढाव यांनी पुलतांबा फाटा येथे ठेकेदाराचा प्रतिरूप फोटो तयार करून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत निषेध नोंदवला। यावेळी आंदोलनकर्त्यांनी ठेकेदाराला इशारा देत सांगितले की पुढील 8 दिवसात दर्जेदार गुणवत्तेने रस्त्यावरील खड्डे बुजवून गेले नाही तर आमचे पुढील आंदोलन थेट ठेकेदाराच्या कार्यालयात होईल। या आंदोलनावेळी अनिल गायकवाड, विनय भगत, अमित आढाव तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वात पहिले प्रथम तुम्हाला मी सांगतो पत्रकार साहेब, गेल्या अनेक वर्षापासून ह्या रोडची समस्या आहे। आतापर्यंत हा तिसरा ठेकेदार आहे। हा जो आहे ना, हा हरामखोर, याला भावपूर्ण श्रद्धांजली आज वाहिलेली, कारण या ठेकेदारांमुळं लय लोकांचे बळी गेलेले इथं। आज या ठिकाणी या लोकांचे बिचाऱ्यांचे आज रोजी इथं दुकानं मांडलेली, या लोकांची सुद्धा किती हाल आहे आज या ठिकाणी। आज पाहिलं तर गेल्या अक्षरशः परिस्थिती ह्या पुलतांबा चौफुलीपासून तर येसगावपर्यंत अख्खी ट्रॉफिक जाम आहे। आणि जर समजा बाय चान्स जर समजा याच्यात जर एखादी ॲम्ब्युलन्स आली, जर तिच्यात जर पेशंट असलं तर मग काय करायचं? जर काही त्या पेशंटला झालं तर याला जबाबदार कोण? याला जबाबदार आम्ही या ठेकेदाराला धरणार, ज्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली ना, या हरामखोराला आम्ही ठेकेदार याला धरणार। अक्षरशः गडकरी साहेबांनी या रोडला हात टेकवले, त्यांनी सांगितलं या रोड, त्यांनी सांगून दिलं आम्ही निधी देऊन टाकतो तुम्हाला, मी या रोडचं उद्घाटनसुद्धा करायला येणार नाही। अक्षरशः त्यांनीसुद्धा केंद्रीय मंत्री बोलून राहिले एक, तरी या रोडच्या ठेकेदाराला लाजा वाटत नाही। आणि हा डोलारा बांधून ठेवला, काय त्याला घंट्याला बांधून ठेवला का? पहिले या जर ठेकेदारांनी जर याची विल्हेवाट लवकर लावली तर ठीक आहे, नाही तर आता बास लय झाले, लय इशारे दिले तुम्हाला। याच्यानंतर तुम्हाला इशारा नाही, डायरेक्ट तुमची कॅबिन फोडून तिथे येईन। मी आज एका ठेकेदाराला फोन लावलेला आहे, त्याला म्हटलं बाबा हे काम तुम्ही घेतलं का? तो नाही, हा आम्ही घेतलेलं आहे। मग त्याला म्हटलं भाऊ हे पूर्ण कर ना, कधी करायचं म्हटलं तू हे? तर तो म्हणे चालू आहे आमचं काम। अहो या मी सांगतो सर्व्हिस रोड करा, इकडून एक आणि इकडून एक सर्व्हिस रोड करा। आज या ठिकाणी इतका मोठा खड्डा झालेला आहे या ठिकाणी, या खड्ड्यात जर गाडी गुंतली ना तर मी सांगतो तुम्हाला संपला विषय इकडचा म्हटलं। त्यांना तू म्हणताय सर्व्हिस रोड करा, मागील काही महिन्यापूर्वी 2 ठिकाणी सर्व्हिस रोड देखील केले होते, मात्र त्याची देखील अवस्था हो ते मंगर केले होते त्यांनी, दुतरून करून दिले मन समाधान करण्याकरता। आता अजिबात नाही या रोडचं। अहो मला सांगा तुम्ही, येवल्याचे तिकडचे रस्ते कसे काय एवढे चांगले? आता मध्यंतरी ट्रॉफिक बंद केली होती, का बंद केली होती ती? म्हणजे तुमच्या येवल्याकडचे त्या आमदाराला त्यांचे कामं करून घ्यायचे होते म्हणून त्यांनी ट्रॉफिक बंद करायला लावली। हे तुम्ही आम्हाला नका सांगू, आम्हाला सगळं कळतं आहे। मग या रोडचं राहून द्यायचं का असंच? आत्तापर्यंत किती बळी गेलेले, याला हे ठेकेदार जबाबदार आहे। हे अखेरचा इशारा काय असतो? अखेरचा इशारा आता एवढाच का हे 8 दिवसाच्या आत जर यांनी क्लिअर नाही केलं तर ऑफिसमध्ये घुसणार आणि ऑफिसची तोडफोड करणार। याच्यात त्यांनी इशारा आम्ही त्यांना मीडियामार्फत देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मागील महिन्यात आम्ही आंदोलन केलं होतं, त्यावेळेला या ठेकेदाराला एक इशारा दिला होता, तर बळी गेला तर परत तुझा आता भावपूर्ण श्रद्धांजलीचा। आज तो इशारा आम्ही अंमलात आणलेला आहे। आज त्याचा भावपूर्ण श्रद्धांजलीचा एक कार्टूनद्वारे दाखवलेला आहे। उद्या असं नको व्हायला, तुझा रिअल फोटो इथं मोठा फ्लेक्स, त्याच्या खाली कॅन्डल लाईट, गावातून कोपरगाव शहरातून तालुक्यातून आम्हाला इथं मोर्चा नको आणायला लावू बाबा। तुला एकच इशारा देतो, हे बाहेर गावचे ट्रॉफिक राहते, हे गाड्या हाऊजिंग राहते, एखाद्याचा पाटा तुटला तो बाहेर त्याच्या खिशात पैसे नसते, मजुरीवर गाड्या चालल्या जात्या, त्याचे रस्त्याची तू बिकट अवस्था केली, 2-2 फुटाचे खड्डे करून ठेवले। अरे माणसं गाडी, लहान गाडीचं तर अवस्थाच बेकार आहे। 2 व्हीलरवाल्यांनी चुकूनही या रस्त्याने येऊ नये
दैनंदिन अवस्था करून ठेवलेली. आता शेवटचं एकच सांगतोय, आता कार्टूनचा तुला बाबा भावपूर्ण श्रद्धांजलीचा तुझा बोर्ड लावलेला आहे बाबा, उद्या रिअलमध्ये नको लावायला लावू. आणि जर 8 दिवसात जर नाही झालं तर अण्णांचा गण आणि त्याचं ऑफिस तो जिथं असेल त्याला तिथं फोडण्यात येईल. त्याची जी काय कारवाई किंवा जी शिक्षा हो ती आम्ही भोगायला तयार राहू. याचा एवढंच त्यांनी गंभीरतेने घ्यावा. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो हे लक्षात घ्यावं. आम्हाला वारंवार तेवढंच हे करायला लावू नको बाबा, अंत घेऊ नको, लोकांचे बळी घेऊ नको. हे लवकरात लवकर हा कुठंतरी प्रश्न मार्गी काढ, नाही तर तुझे तिरडीसहित तुला हे सगळं याच्यावर न्यावं लागेल. एवढाच हा इशारा. कोपरगावचे लोकप्रतिनिधी किंवा माजी लोकप्रतिनिधी यांचे लक्ष फक्त दांडियाकडे आहे, पण नगर मनमाड रस्त्याकडे यांचं लक्ष नाही आहे. पालकमंत्र्यांचं सुद्धा या ठिकाणी लक्ष नाही आहे. या ठिकाणी तहसीलदार असो, जिल्हाधिकारी असो, कुणी असो, यांच्या या ठिकाणी लक्ष नाही. आज माझी पत्रकारांना विनंती आहे की ट्रॉफिक बघा, आज ही कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत ट्रॉफिक चालती. या ठिकाणी यांनी काय केलं? कोपरगावचे लोकप्रतिनिधी असो, माजी लोकप्रतिनिधी असो, फक्त हे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी व्यस्त आहे. इथल्या ट्रॉफिकचं काय करणार तुम्ही? पूरग्रस्तांना मदत साई संस्थांनी दिलेली आहे, अनेक लोकांनी दिलेली आहे, मराठा समाजाने पण केलेली आहे, पण तुमचं लक्ष फक्त मतदानाकडे. जे होईन ते होईन. जय हिंद, जय महाराष्ट्र.